या दत्तक योजनेमधून या सीमावर्ती भागामध्ये जे साखर कारखाने आहेत, जे सिमेंटचे कारखाने आहेत, भारत सरकार अंगीकृत कारखानदार आहेत, या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन सीमावर्ती भागाची या सीमावर्ती भागाच्या म्हणजे दक्षिण तालुक्यातल्या शाळा यांना दत्तक देऊन ह्या शाळा वापरण्यायोग्य कराव्यात आणि नवीन युगाले डिजिटल शाळा या दक्षिण तालुक्यातल्या ह्या सगळ्यांना दत्तक योजनेतून घेणार का, हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न आहे, सोलापूर महापालिकेची हद्दवाढ होऊन 32 वर्ष झाली। अध्यक्ष महोदय, ह्या हद्दवाढीतल्या शाळा जिल्हा महापालिकेमध्ये वर्ग झाल्या, परंतु ह्या महापालिकेमध्ये वर्ग झाल्या असताना त्या शाळेची दुरुस्ती महापालिका म्हणते आमच्याकडे नाही, आम्ही त्या दुरुस्ती करू शकत नाही। जिल्हा परिषद म्हणते ह्या शाळा महापालिकेत गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या शाळेची दुरुस्ती जिल्हा परिषद करत नाही। माझी मंत्री महोदयाला विनंती आहे, या हद्दवाढ भागातल्या शाळा महापालिकेच्या ताब्यात वर्ग करणार का? कारण सन्माननीय सुभाष बापू देशमुख यांनी जो विषय उपस्थित केला की काही समूह शाळा योजना जरी नाही आणली, आपण शाळा बंद नाही पाडल्या तरी आपलं म्हणणं आहे की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षकच नाही, त्याच्यामुळे त्या ऑन रेकॉर्ड बंद आहेत। माझी आपणास विनंती आहे की अशा पद्धतीची कुठली शाळा नाही आहे, जर का आपल्या निदर्शनात अशा काही शाळा आल्या तर आमच्या निदर्शनास त्या आणून दाखवा, आपण निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करू। आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की सीमावर्ती भागामध्ये काही ठिकाणी मातृभाषा म्हणून कन्नड भाषा ज्यांना थोडी समजते अशा पद्धतीचे शिक्षक त्या ठिकाणी नेमण्यात यावे, जेणेकरून मराठी भाषा आणि कन्नड भाषा यांच्या समन्वयाने त्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल। निश्चितपणे याच्यावरही सकारात्मकपणे त्या ठिकाणी विचार करण्यात येईल। तिसरा विषय आपला म्हणणं आहे की दत्तक शाळा योजनेच्या माध्यमातून सीमावर्ती भागातल्या ज्या शाळांची दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे, तर त्या ठिकाणच्या सिमेंटच्या फॅक्टऱ्या किंवा इतर साखर कारखाने यांच्या माध्यमातून त्या शाळा दुरुस्त करण्यात येईल का? तर निश्चित पद्धतीने त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची काही मदत करा। आपण दत्तक शाळा योजनाच त्याच्याकरता सुरू करण्यात आली होती की जे वेगवेगळे मोठे दानशूर व्यक्तिमत्व समाजातले, गावातले, त्याच पद्धतीने काही कॉर्पोरेट ऑफिस यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे। तर यांची मदत घेऊन या ग्रामीण भागातली शाळा चांगली परिस्थिती आणण्याकरता आपण हा शासन निर्णय घेतलाय, त्या संदर्भातही बैठक घेण्यात येईल। परंतु मी आपणास सांगतो की जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील याच्याकरता भरपूर मोठ्या प्रमाणात निधी असतो, त्याचा वापर देखील त्या निधीचा त्या ठिकाणी झाला पाहिजे, याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या मार्फत देखील व्हावा। तिसरा आपलं म्हणणं आहे की अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडला की सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यामुळे महानगरपालिकेची हद्दवाढ त्या ठिकाणी झाली आणि अजून देखील जिल्हा परिषदच्या शाळांचा स्वीकार त्या ठिकाणी झालेला नाही। या संदर्भात सुभाष बापू लवकरात लवकर आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन हा महत्वाचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडवू।